पेटला भात, तिकून सासरा पिऊन आला घरात, तिकून सासरा पिऊन आला घरात, जवळच्या कमरात मारली एक लाथ, जवळचे पडले दोन्ही महाराज जवळचे दोन दात, मग दोन दात कोणते हरिपाठाचे दोन दात आले ना, काळ वेळ नाम दोन्ही पक्ष आहे. मग हे दोन दात दोन पक्ष कोणते? कारण माणसानं बहुश्रुत असावं, सर्वांचं श्रवण करावं आणि ते श्रवण इथे ठेवावं. नाही तर अरे हो चौपड़ी में तो सब कुछ है लेकिन खोपड़ी में कोई नहीं रखता है. अरे वो महाराज ऐसा बताते हैं, हो महाराज असं सांगता, भाऊ भाऊ ते महाराज असं सांगता, बरं भाऊ काय सांगले नाही ते नाही घ्या काय रे बदला राहायचा. फक्त राजा टाकली दिसून त्याच नाही. अरे काय काय तसं काय फक्त जे आहे बाकी काय गर्दी हॉस्पिटल घडला ते पहा जे महत्वाचं आहे ते नाही. मग दोन्ही पक्ष कोणते? ताई तुम्ही बरेचशी कीर्तन ऐकले, तुम्हाला माहितीच आहे, तर त्याच्यावर आवृत्ती भेटते. तुम्ही हुशार आहे, तुम्ही कसं आहे महाराजच्या पुढे बोलवा ना, आपल्याला येत बी असलं तरी महाराजच्या समोर बोलू नये. मग मी सांगू का ताई? सांगू काळ वेळ राम दोन्ही पक्ष, आपल्या मागे दोन पक्ष लागले. सुरुवातलाही सांगायचे पक्ष, आताही सांगतो दोन पक्ष. एक पक्ष आहे जन्म आणि दुसरा पक्ष आहे मृत्यू. हे बापाच्या कुळाचं मायच्या कुळाचं हे गोठणी म्हटलंय, याचा काही संबंध नाही. त्याचं खंडन केलं. जात मीत गोत कुळ शीळ माठ भजिका चरित म्हणजे त्यांचं खंडन केलं. त्या कुळाचा इथे काही संबंध नाही. इथे फक्त हे दोन दात जे आहे ते संतांनी विचारानं आल्यानंतर त्या संतांनी आपल्याला लाथ मारली आणि अज्ञान अंधकाराचे जे दोन दात होते जन्म आणि मृत्यू ते दात त्यांनी काढून टाकले. या ठिकाणी म्हणजे ते जवाई जो आहे ते वासनारूप जीव आहे. प्रत्यक्ष अशी जवाई आहे. कारण नागबाबांनी हे भारतात काय केलं की सर्वसामान्य लोकांना कोणतीच भाषा कळत नव्हती. सामान्य लोकांना कोणती भाषा कळत नव्हती. मग नागबाबांच्या लक्षात आलं की हा युग कलियुग लागला, यांना वेदांत, यांना भागवत कथा टीप मध्ये जर सांगत बसले तर फक्त यांच्यातून एकच राहील. मी काही आता याला आपली काय म्हणजे तसं होऊ नये म्हणून नागबाबाने बाबा काढले. त्या भगवती मातेनं किंवा ज्ञान बाबानं तुमच्या आपल्यासाठी का हास्यरस, करुण रस, रुद्र रस हे सर्व भगवंताने हे रस केले आणि त्यांनी गोकुळात कसे सर्व रस करले आलं का लक्षात. आणि जर समजा एकच रस केला तर अंग रस केला जाईल. समजा आता हे वैदिक मंडळ आहे, हे सगळं वैदिक मंडळ आहे, याच्यात कोणीच तिखट खात नाही. मग यांना सकाळी नाश्त्याला गोड शिराच करा आणि दुपारी जेवणाला थाटी भरून भरून नुसता गोड शिरा त्या आवडणं खाते नाही सगळे आलं का लक्षात. आणि तिसऱ्या सांगले मी शिराच त्यांना द्या की त्याच्या पिशव्या घडले मी घरी
कार्यकर्ते म्हणजे का होईल हा आमच्याकडे तुम्हाला एक भदा सुद्धा तोडलेला नाही भाजी नाही काही मग आता हा 8 दिवस फिरात येते पोलीस थांबतात कसं करतात तोडलेलं आहेच काही तसं कीर्तन असलं त्याच्यात जर थोडा भाग जर सरसरंग नाही टाकला तर माणूस म्हणतो 4 जण कमी होईल पहिले काही येणार नाही त्याच्याकरता आज पहिल्या दिवशी आमचे हरिभाऊ आणि सर्व भजनी मंडळ यांनी म्हटलं बा पहिला दिवस आहे म्हणून पहिल्या दिवशी सुरुवातीला लहान लहान लेकरायची गोष्टी असते म्हणून पहिल्या दिवशी लहान व्हा उद्यापासून आता मोठे मोठे व्हा जरी मी वयानं मोठा असतो पण अभ्यासानं ज्ञानानं लहान असल्यामुळे म्हणून हरिभाऊ पहिल्या दिवस बाबा तुमची स्पीडिंग वृद्ध योग असो त्रेता योग असो या